लातूर शहरात पादचाऱ्यांसाठी बनवलेले फुटपाथ आता पादचाऱ्यांसाठीच धोकादायक ठरतायत का? कारण फुटपाथवर अतिक्रमणाचं जाळं वाढत चाललंय आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावं लागतंय. लातूर शहरात नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी तयार करण्यात आलेले फुटपाथ सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर फुटपाथवरच दुकाने, हातगाड्या आणि विविध व्यवसाय थाटण्यात आलेले आहेत. परिणामी पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. फुटपाथवरून चालण्याची सोय नसल्याने नागरिकांना रस्त्यावरूनच चालावं लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तर या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे लातूर महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असतानाच फुटपाथवरील अतिक्रमण मात्र अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त आहे आणि या सर्वच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी. गेल्या अनेक दिवसापासून लातूर महानगरपालिकेकडनं शहरामध्ये जे अतिक्रमण आहे ते काढण्याची तयारी जी आहे ती मोहीम जी आहे ती जोरदार सुरू आहे. मात्र लातूर महानगरपालिकेकडनं गेल्या अनेक दिवसापासून फुटपाथ जे आहे ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. ते फुटपाथ कधी काढणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण जर शहरामधली जर परिस्थिती जर पाहिली तर शहरामध्ये अनेक भागांमध्ये जे आहे ते फुटपाथवर अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळं नागरिकांना रहदारीसाठी जे फुटपाथ वापरणं आवश्यक आहे ते फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्यामुळे नागरिक जे आहे ते थेट रस्त्यावरनं जे आहे ते प्रवास करत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या शहरामधली जी वाढती वाहतूक कोंडी जी आहे ते निर्माण होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. एकीकडे महानगरपालिका जर पाहिलं तर कर्तव्य दक्षतेपणे जे आहे ते अनेक ठिकाणचं अतिक्रमण जे आहे ते काढत आहे. मात्र हे अतिक्रमण काढत असताना लातूर शहरामधल्या अनेक भागांमध्ये जे फुटपाथ आहेत, जे लोकांच्या रहदारीसाठी जे फुटपाथ तयार करण्यात आलेले आहेत ते फुटपाथ मात्र आजही अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. आपण जर हे लातूर शहरामधलं जर आपण हे बोलकं चित्र जर आपण बघितलं तर ह्या चित्रामध्ये स्पष्ट दिसतंय की रहदारी करण्यासाठी नागरिक हे थेट रस्त्यावरनं चालतायत. फुटपाथचा वापर हे बंद असल्यामुळं त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे जे आहे ते नागरिक हे रस्त्याचा वापर करतात आणि महानगरपालिकेकडं पूर्ण महानगरपालिकेचं या सर्व अतिक्रमणावरती दुर्लक्ष आहे. महानगरपालिका इतर अतिक्रमण काढण्यामध्ये जरी व्यस्त असली तरी या फुटपाथचे अतिक्रमण मात्र जे आहे ते आजही विळख्यात आहेत आणि महानगरपालिका हे अतिक्रमण कधी काढणार हा सुद्धा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिक जे आहे ते रहदारी करत असताना रस्त्याचा थेट वापर करतायत आणि रस्त्याचा थेट वापर केल्यामुळे परिणामी जे आहे ते रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते. आपण पाहिलं तर हे गांधी चौकामधलं चित्र आहे. गांधी चौकामध्ये जर पाहिलं तर असं हे फुटपाथवरती हे सर्व लोक जे आहेत ते व्यवसाय करण्यासाठी जे आहे ते बसलेले आहेत. त्याचबरोबर असे हे पार्किंगचे ठिकाण असतील किंवा रस्त्यावरचे ठिकाण असतील, या रस्त्यावरच्या ठिकाणी सुद्धा गाडे लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे असे फुटवेअरचे स्टॉल सुद्धा जे आहेत तर आपण हे पाहू शकता की हे फुटपाथवरती लावलेले आहेत. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना रहदारी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना हे फुटपाथ जे आहे ते कधी रिकामे जे आहेत ते होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण महानगरपालिका जे आहे ते इतर अतिक्रमण काढण्यामध्ये जरी व्यस्त असली तरी महानगरपालिका हे फुटपाथ कधी रिकामे करणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्याचे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त यावरती ही फुटपाथ काढण्यासाठी किती तत्परतेने कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन सद्देव गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.